मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 शो बडे मुद्दे। पण सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। ब्रेकिंग न्यूज। इंद्रजीत सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून चौकशी सुरू आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाची टीम दाखल झाली आहे। सावंत यांना धमकी दिलेली ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळणीसाठी टीम दाखल झाली आहे। सावंत यांचा जबाब नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे। इंद्रजीत सावंत यांना 3 दिवसापूर्वी प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं धमकी दिलेली होती आणि या धमकीच्या वेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा गरळ ओकली होती। आणि त्यानंतर समाज माध्यमावर ही क्लिप पोस्ट केल्याच्या नंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशांत कोरटकर 3 दिवसापासून आता बेपत्ता आहे, तो सापडत नाहीये, पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पण या दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। पोलिसांनी आज जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये फॉरेन्सिक चाचणी घेतलेली आवाजाचे नमुने हे इंद्रजीत सावंत यांचे घेतले गेलेले आहेत। त्यांचा जबाब नोंदवला गेलेला आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। ज्ञानेश्वर, काय तपशील आहे? विलास सर, जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये ही फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। माझ्या पाठीमागे आतमध्ये पाहायला गेलं तर इंद्रजीत सावंत यांचा जबाब घेण्याचं काम आहे ती फॉरेन्सिक टीम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले जातात, यासोबतच जे ऑडिओ क्लिप आहे त्याची सत्यता तपासण्याचं काम आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्या इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलची पडताळणी आहे ती फॉरेन्सिक टीमच्या कडून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला माहितीच आहे की धमकीच्या प्रकरणानंतर प्रशांत कोरटकर यांनी हा आवाज माझा नाही असं आहे ते सांगितलं होतं, मात्र नेमका हा आवाज कुणाचा आहे याची तपासणी आहे ते आता ही सगळी टीम करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि या अनुषंगाने फॉरेन्सिक टीमची ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। इंद्रजीत सावंत यांचा जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी आता जबाब नोंदवून घेण्याचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे। आणि या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम गेल्या तासाभरापासून त्यांच्या संदर्भातली माहिती आहे ते घेताना पाहायला मिळतात। इत्थंभूत सगळी माहिती आहे ते त्यांच्याकडून संकलित केली जाते। त्यांचे फोन आहेत ते या ठिकाणी तपासले जातात। इंद्रजीत सावंत यांच्या आवाजाचा नमुना सुद्धा घेण्याचा प्रयत्न आहे तो ही सगळी टीम करताना पाहायला मिळतात। आणि सायंटिफिक दृष्ट्या या केसचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळते। प्रशांत कोरटकर अद्यापही पोलिसांना आढळलेले नाहीत, मात्र प्रशांत कोरटकर याच्याबाबतचे जे सगळे पुरावे आहेत ते ताकदीनं गोळा करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून होताना पाहायला मिळतोय। आणि त्या अनुषंगाने प्रशांत कोरटकर ज्यावेळी आढळले जातील किंवा त्यांना अटक केले जातील त्यावेळी न्यायालयात हे सगळे पुरावे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्या दृष्टीनं पोलिसांनी हे सगळे सबळ पुरावे आहेत ते घ्यायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि एकूणच पाहायला गेलं तर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये ही सगळी टीम आता इंद्रजीत सावंत यांचा जबाब आहे ते घेताना पाहायला मिळतात। आणि या जबाबामध्ये इंद्रजीत सावंत या संदर्भातली सगळी माहिती देताना पाहायला मिळतात। कोरटकर यांनी पहिला जो फोन केला होता तो 12 वाजता फोन केला होता, त्यानंतर त्यांनी 2 ते 3 फोन केले, 4 आणि 2.5 मिनिटाचे कॉल संभाषण वेगवेगळ्या कॉलमध्ये होते। आणि त्यानंतरचा तिसरा कॉल आहे ते इंद्रजीत सावंत यांनी कट केला होता। आणि या सगळ्याची माहिती आता इंद्रजीत सावंत देताना पाहायला मिळतात। आणि यातून आता नेमकं फॉरेन्सिक अहवालातून काय स्पष्ट होतं, ही जी ऑडिओ क्लिप होती ती नेमकी प्रशांत कोरटकर यांचीच होती का हे सत्य आहे ते समोर येणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत या निमित्तानं वाढ होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। नक्कीच, पण यातला एक मुद्दा आहे की ज्या नंबरवरून कॉल आलेले होते, बघा ही थेट दृश्य आपल्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह दृश्य पोहोचवलेत आपल्या प्रतिनिधींनी। जेव्हा इंद्रजीत सावंत यांची पोलिसांकडून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, जेव्हा कोल्हापूरमधल्या जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांना त्यांचा आवाजाचे नमुने घेण्यासाठी बोलवलेलं होतं। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। पण एक मुद्दा याच्यातला आहे की कुठल्या मोबाईलवरून फोन करण्यात आलेला होता, वेगवेगळे मोबाईल नंबर होते का, त्या सगळ्याच्या बद्दलची काय माहिती मिळू शकली आहे? तो नंबर कुणाचा होता? नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर एकाच फोन आहे ते इंद्रजीत सावंत यांना आली होती आणि तो फोन नंबर आहे ते इंद्रजीत सावंत यांनी पूर्णपणे या रेकॉर्डवरती आहे तो पोलिसांच्या दिलेला आहे। त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा या ठिकाणी आता पोलिसांना दाखवण्याचा प्रयत्न आहे तो इंद्रजीत सावंत यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच याबाबत पूर्णपणे
ते सबळ पुरावे पोलिसांचे या ठिकाणी गोळा करण्याचं काम सुरू आहे. इंद्रजित सावंत यांच्याकडून छोटीशी प्रतिक्रिया घ्या. सर, फॉरेन्सिकची टीम आहे ती तुमच्याकडून या संदर्भात सगळी माहिती घेते. सकाळपासून ही टीम काम करत होती. आता आम्ही आलेलो आहोत 2 तास झालं आणि ह्याचं सगळं जे रेकॉर्डिंग आहे ते आता त्यांनी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता त्याची स्क्रिप्ट जी आहे जशीच्या तशी आहे का नाही तपासायचं काम चालू आहे. तुमच्या काही आवाजाचे नमुने घेतले गेले आहेत का? अजून घ्यायचे आहेत, घेतील आता ते थोड्या वेळात. तुम्हाला अपेक्षित आहे यानंतर सबळ पुरावे आहेत ते प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात मिळतील, कारण ते म्हणतात की AI चा वापर करून माझ्या ऑडिओ क्लिप आहे ते तयार केले गेले. माझ्याकडं जे फोन आला त्याचं रेकॉर्डिंग जे होतं ते मी आता पोलिसांच्याकडे दिलेलं आहे. आता ते फोन ज्यानं केला त्यानं AI चा वापर केला का दुसऱ्या कोणी केला हे ज्या पद्धतीचं काम शासन करते किंवा त्यातले तज्ज्ञ व्यक्ती आहेत ते सगळे सांगतील. पण त्यानंतर सुद्धा इंस्टाग्रामला ज्या पद्धतीनं धमकी दिलेली होती ती त्यांच्याच अकाउंटवरनं आलेली होती. त्यामुळं हे जे काही सगळं आहे याचा पूर्णपणे व्यवस्थित तपास होऊन जे काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आज पुन्हा धमकी दिली त्या संदर्भात काही उल्लेख या तक्रारीमध्ये नाही, त्याचा काय मी करत नाही आता उल्लेख. या ठिकाणी पाहायला गेलं तर इंद्रजित सावंत हे आता या सगळ्या प्रोसेससाठी जबाब देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम आहे, ती न्यायवैद्यक विभागाची टीम आहे, ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. ते या सगळ्या प्रकरणाची माहिती आणि जबाब आहे ते आपल्याला घेताना या ठिकाणी दिसून येत आहेत. नक्कीच. पण यातला एक मुद्दा असा आहे की त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं ही धमकी दिलेली आहे किंवा हा कॉल केलेला आहे. कोण प्रशांत कोरटकर हे त्यांनी सांगितलेलं नव्हतं. पण नेमका हा प्रशांत कोरटकर समोर येऊन का सांगतोय? महाराष्ट्रामध्ये 100, 1000, 500 असे काही प्रशांत कोरटकर असतील ना, मग हाच नेमका समोर येऊन का सांगतोय? चोराच्या मनात चालणं. तर आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा आपण त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. पण कोल्हापूरमधून थेट ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य फॉरेन्सिक टीमकडून आता आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे. इंद्रजित सावंत यांना जी धमकी देण्यात आली होती आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल जी गरळ ओकलेली होती प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झालेला आहे. पण प्रश्न हा सुद्धा विचारला जातोय, प्रशांत कोरटकर कुठं आहे? त्याला ताब्यात का घेतलं गेलं नाहीये? आतापर्यंत पोलिसांना का सापडत नाहीये? 3 दिवस झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागू नये. हे नेमकं काय आहे? या सगळ्या प्रकरणात प्रशांत कोरटकर नावाच्या त्या व्यक्तीला कोणी वाचवतंय का? आणि खरं ती प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती कोण आहे हे महाराष्ट्राच्या समोर यायला हवं. ही मळमळ जळजळ कुणाच्या पोटात होती? तो कोण व्यक्ती आहे ज्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल ही गरळ होती, जी त्यानं त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ओकलेली होती? त्या सगळ्याचा तपास करणं गरजेचं आहे. ती ऑडिओ क्लिप आपण पुन्हा एकदा ऐकूया, ज्या ऑडिओ क्लिपचा हा सगळा तपास सुरू झालेला आहे. ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं, हे लक्षात ठेवा. तुम्ही कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा. अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजीप्रभू नसते तर कोण होतं? महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्धीत काय आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या. नाही, तुम्ही शुद्धीत आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही कधी शिव्या दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत. तो जो तुम्ही म्हटलं. फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांचा. जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं. तर तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहिती काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा,
ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका ब्राह्मण इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. हा. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. हॅलो, तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही. ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून तुम्ही लोक आहे चालेल. कोणी सांगितलं? तू जे काय बोललाय अवकाश नाही हो. तुम्ही काय करता? अरे मूर्खा, इतिहास काय, कोणता इतिहासकार आहे? तर इंद्रजीत सावंत यांना ही धमकी देण्यात आलेली होती आणि यावेळी खरं तर आपण काय त्या जातीचे ठेकेदार अशा पद्धतीनं प्रशांत कोरटकर नावाची ही व्यक्ती जी आहे ती गरळ ओकत होती आणि आता या प्रशांत कोरटकरचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.